कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात कोकणातील घडामोडी। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुळशी तालुक्यात देवीच्या मूर्तींची विटंबना, रोह्यात सकल हिंदू समाज आक्रमक। देवीच्या मूर्तीच्या विटंबनेचा जाहीर निषेध। रोह्यात धर्मरक्षक हिंदू सेना आणि समस्त हिंदू समाजाकडून भव्य मोर्चा। महाडमध्ये अवकाळी पावसामुळे अपूर्ण रस्त्यांवर वाहन चालकांना त्रास, स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे तीव्र संताप व्यक्त। दापोलीमध्ये ऐन खरीप हंगामाच्या प्रारंभी कृषी सहाय्यकाचे धरणे आंदोलन, 23 कृषी सहाय्यकांचा धरणे आंदोलनात सहभाग। आणि रत्नागिरीमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट। अंतिम टप्प्यातील आंबा गळून पडला, स्थानिक बाजारातही आंब्याच्या किमतींवरती परिणाम। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिनांक 2 मे रोजी मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर महादेव मंदिर येथे एका मुस्लिम तरुणाने अन्नपूर्णा मातेवरती लघुशंका करून गाभाऱ्यात अश्लील चाळे केले होते। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धर्मरक्षक हिंदू सेना आणि समस्त हिंदू समाजाकडून याच्या निषेधार्थ रोह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला। श्रीराम मारुती चौक, नगरपालिका, तीनबत्ती नाका ते पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय असा मोर्चा मार्गस्थ झाला। रोहा तहसील आणि रोहा पोलीस स्टेशन यांना निवेदन देत आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी आणि त्याचप्रमाणे यूपी पॅटर्न म्हणजेच आरोपीच्या घरावरती बुलडोझर फिरवून आरोपीचे घर उद्ध्वस्त करावे अशी मागणी सरकार दरबारी करण्यात आली आहे। अन्नपूर्णा मातेच्या बाबतीत असं अश्लील कृत्य आपल्याला ऐकायला मिळतं। अजून यापेक्षा वाईट परिस्थिती काय येणार आहे आपल्या धर्मामध्ये? आपण हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलीच्या लग्नाच्या वेळेला मुलीची आई मुलीला अन्नपूर्णा देवी देते आणि ती अन्नपूर्णा देवी तिचा आपण सन्मान करतो। त्या अन्नपूर्णा देवीचा या चांद कोण आहे त्यांनी अपमान केलेला आहे, तर चांद त्याचं नाव लायक नाहीये। चंद्रावर जसा कलंक असतो तसा त्याचा हा आपल्या हिंदू धर्मावर कलंक आहे, तर त्याच्यावर खूप मोठी त्याला शिक्षा सुनावी ही माझी इच्छा आहे। मुळशी गावामध्ये पौंड इथे झालेल्या हिंदू धर्माच्या देवीवरती जो अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांचा आम्हाला सर्व हिंदू धर्मांचा निषेध आहे। असे वारंवार जर कृत्य करत राहिले तर हिंदू धर्माने काय करावं, यासाठी सरकारने त्यांच्यावर जास्तीत जास्त दखल घ्यावी आणि अशा लोकांना शिक्षा मरेपर्यंत करावी आणि त्याच्या घरावरती बुलडोझर फिरावं ही आमची रोह्यातील सगळ्या लोकांची मागणी आहे। ते करावे असं आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। पाकिस्तानवर पण जसं आमच्या बायकांवरती त्यांनी हे केलं आहे, लोकांवरती हल्ला, त्यांना पण कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तसेच ह्या लोकांनाही द्यावी अशी आमची मागणी आहे। मुळशी तालुका पौड या गावात नागेश्वर मंदिर येथे आपल्या अन्नपूर्णा माता यावर लघुशंका करून व गाभाऱ्यात नको ते चाळे करून त्या चांद शेखनी जे कृत्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे। त्यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी व त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे। वारंवार आपल्या ह्या राज्यामध्ये हिंदूंच्या देवांवरती किंवा हिंदूंवरती अन्याय होत चाललेला आहे आणि ह्या अन्यायाची राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने दखल घेऊन ह्या ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करावी, त्यांच्यावरती बुलडोझर फिरवावा। आम्ही एक शांततेमध्ये जगणारा हा हिंदू धर्म आहे, परंतु असं नाही आहे की हिंदू धर्मावरती आपण किती अन्याय कराल आणि तो अन्याय आम्ही सहन केला जाईल। याच्या पुढे आम्ही प्रशासनाला विनंतीपूर्वक देतो की जर वारंवार असे प्रकार घडत राहिले तर ह्याविरुद्ध हिंदू म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन करून मग त्यापुढे जे काही होईल त्या कारवाईला मात्र राज्य शासन जबाबदार असेल। तसेच आपल्या ज्या केंद्र शासनाने जे पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे त्याविरोधात जी कारवाई केलेली आहे त्याला समस्त सकल रोहातील हिंदू समाजांतर्फे आमचा एक केंद्र सरकारला पाठिंबा आहे। जाऊन केलेलं आहे तर ती जी घटना घडली ही दुसऱ्या वेळी घडलेली होती। त्याचं गांभीर्य जे आहे ना ते कसं माहिती आहे, त्याच्या मागे असणारा जो सूत्रधार म्हणजे जसं आपण म्हणतो लव जिहाद, लँड जिहाद, तो हा वेगळ्या प्रकारचा जिहाद आहे। तो आपली मंदिरं, आपले देवदेवतात हा माटवण्याचा विषय यांचा चाललेला आहे। तो जो जिहाद आहे हा आपण सगळ्यांनी एकदम काटेकोरपणे पाळला पाहिजे, कारण का जिथं आपले मंदिरं आहेत तिथं आपण उडे ठेवतो, आपण श्रद्धास्थान आहे। आता यांनी काय केलं, आपलं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावरतीच घाला घालायचा। जसं इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात गड किल्ल्यांवरती घाला केला, गड किल्ल्यांवरती घाला केल्यानंतर आपली ताकद कमी होत होती। त्याचप्रमाणे आता त्यांनी ज्यांना आपण शक्ती मानतो, श्रद्धास्थान मानतो त्याच्यावरती त्यांनी घाला घातला। तर हा जो जिहाद आहे हा जिहाद
एक घाणेरडा प्रकारचा आहे आणि त्यांनी आपल्याला भरपूर वेदना देऊन जातो. आणि वेदना देण्यापेक्षा त्यांनी जे कृत्य केलंय ते का म्हणजे जसं आपण एका महिलेवरती अत्याचार झाला म्हणून हे करतो, तर त्याने आज केवळ आपल्या संपूर्ण ह्याच्यावरती त्यांनी अत्याचार घातलेला आहे आणि ते कृत्य त्यांनी केलेलं आहे. ती जी वृत्ती आहे त्याच्या करण्यामागचा दुसरा वेगळा कोणतरी सूत्रधार असेल तर आमची केंद्र शासनाला विनंती आहे की त्याच्या मागचा सूत्रधार त्याला जे करायला लावणारा तो कोण का असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा भेटवे. तो नीच हरामी तो भेटलेलाच आहे, त्याला शिक्षा भेटणारच आहे. पण त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे त्याला ही शिक्षा भेटावी आणि त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई करावी. महाड तालुक्याला अवकाळी पावसाने चांगले झोडपले आहे. या पावसामुळे तालुक्यातील अपूर्ण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाड तालुक्यात किल्ले रायगड, म्हाप्रळ, पंढरपूर आणि महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे काम अद्याप सुरूच आहे. खारी पट्ट्यातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी प्रवास करण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग काढणे आवश्यक होते. मात्र अद्याप या रस्त्यांची कामे सुरूच असल्याने पडलेल्या पावसामुळे अनेक दुचाकी घसरल्याचे दिसून येत होते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असता स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अशा कामचुकार ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जे काम घेतलेले हाती ते टायमात त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि त्यांनी आता या गाड्या ज्या आहेत आता जे अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्याकडे त्यांनी ते प्रशासनाची इथे व्यवस्था करायला पाहिजे. त्यांनी गाडीचं इथे चिखल जो साचलेला आहे तो काढण्यासाठी त्यांच्या गाड्या इथे अवेलेबल पाहिजे त्या, पण इथे त्यांच्या गाड्या कुठे दिसत नाहीत. त्यामुळे आता येणारे जाणाऱ्यांचे कोंडी झालेली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे अडकून राहिलेत, लांबचे जाणारे इथे अडकलेले आहेत सर्वजण. हे जर व्यवस्थितपणे जर नाही झालं तर माणसांच्या जीवितहानीला पण धोका होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतात. काय याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही लोक करत असाल तर आम्हाला पुढचे स्टेप उचलायला हरकत नाही. बघा, रस्त्याच्या खारीपट्ट्यात कुणाचंच लक्ष नाही. काय करायचं, गायगरिबांनी पोटं भरायची नाही भरायची ते तरी सांगा. इथं चिखल झालाय, संपूर्ण गाड्या स्लिप होतात, गाड्यांवर गाड्या आपटतात. कुणी भरपाई करायची, काय करायचं त्याचं काहीतरी हे सोल्युशन करा ना. काय चाललंय आपल्या खारीपट्ट्यात कुणाचंच लक्ष नाही, कसल्याच गोष्टीवर लक्ष नाही बाबा. मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक बोरीचा कोंड येथे श्री साई मंदिराचा 10वा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री साईंच्या पालखी मिरवणुकीचा सोहळा अतिशय देखणा आणि नेत्र सुखावणारा असाच होता. या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी कुणी डोक्यावरती तुळस घेतली होती, कुणाच्या हातात लेझीम होते तर कुणी भजन गात होते तर कोणी खालूच्या बाजावरती ताल धरून थिरकत होते. अत्यंत शिस्तबद्ध पण भक्तिभावाची किनार असलेली साईंच्या पालखीची मिरवणूक कुडूक बुद्रुक बोरीच्या कोंडातून जल्लोषात निघाली. यामध्ये लहान थोर, महिला, पुरुष सगळ्यांनीच आपले वय विसरून अगदी भक्तिभावाने कार्यक्रम सोहळ्याची मौज घेतली. त्यामुळे कार्यक्रम सोहळ्याची अगदी क्षणाक्षणाला रंगत वाढत होती. कुडूक बुद्रुक बोरीच्या कोंडातील सर्व ग्रामस्थांची एकी तसेच ऐक्याच्या बळावरती येथील सर्वच सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याची येथील परंपरा आहे. नमस्कार, माझे नाव प्रफुल्ल दौलत. आम्ही म्हणजे कुडूक बुद्रुक बोरीचा कोण ग्रामस्थ आणि महिला मंडळ संलग्न नवतरुण विकास मंडळ आयोजित या ठिकाणी आम्ही मंदिराचा 10वा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. या माध्यमातून आम्ही मुलांसाठी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात जे काम करतात त्यांच्यासाठी आणि जे इतर क्रीडा क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवतात त्यांचे या ठिकाणी आम्ही सत्कार करतो. तसेच गावातील विविधतेने नटलेल्या आणि या ठिकाणी गावासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा देखील या ठिकाणी मान सन्मानाचे आणि या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करतो. आणि हा संपूर्ण कार्यक्रम आमचा सीन गावातर्फे आम्ही या ठिकाणी 10वा वर्धापन दिन अगदी जल्लोषात साजरा करत आहोत. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला बघून त्यासाठी आम्ही तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. आणि सर्वांकडून पुन्हा एकदा आमच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.
बुधवारच्या पहाटे जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असतानाच गुरुवारी सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे। अंतिम टप्प्यातील आंबा गळून पडला आहे। झाडावर असलेल्या आंब्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। गुरुवारी पहाटेपासूनच वातावरणात बदल जाणवत होते। सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। ढगांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रत्नागिरी शहर आणि लगतच्या गावासह लांजा, पाली, देवरुख, संगमेश्वर आणि गणपतीपुळे परिसरात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। विशेषतः आंबा बागायतदार आणि विक्रेत्यांमध्ये या पावसामुळे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे। कोकणचा आंबा हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। यंदा आंब्याचा हंगाम जेमतेमच असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पावसामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बागायतदार आणि विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते। स्थानिक बाजारपेठेतही आंब्याच्या किमतींवरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने सुचवले आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। दापोलीतील कृषी सहाय्यकांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती हे धरणे आंदोलन केले आहे। दापोली तालुका कृषी सहाय्यकाच्या अधीनस्थ 23 कृषी सहाय्यकांचा या धरणे आंदोलनात सहभाग असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती तालुक्यातील कारभार ठप्प झाला आहे। आज या ठिकाणी दिनांक 5 मे 2025 पासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा एक एल्गार, एक आंदोलन संपाच्या स्वरूपात पुकारलेला आहे। आमच्या गेले 14 ते 15 वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी हा आमचा संप या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे। आजचा आमचा संपाचा 3रा दिवस असून आज आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय दापोलीच्या समोर धरणे आंदोलन धरून आमच्या ज्या न्यायी हक्कांसाठी आम्ही लढत आहोत। यामध्ये आमची प्रथमतः मागणी अशी आहे, आमची कृषी सेवक हे पद रद्द करून आमची जी नियुक्ती होते कृषी सेवकांची ती कृषी सहाय्यक या पदनामानेच व्हावी, ही आमची ठळक आणि महत्त्वाची मागणी आहे। कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक या पदावर नियुक्त केलं जावं। त्याचप्रमाणे ग्रामस्तरावर आमचे कृषी सहाय्यक जे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पोहोचून जे आमचं कृषी विस्ताराचं काम करत असतात, अशा आमच्या सर्व कृषी सहाय्यकांवर जो अतिरिक्त पदभार त्यांना सांभाळून मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा जो त्यांच्यावर व्याप जो वाढता आहे, ताण वाढतो जो आहे, त्यासाठी त्यांना आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यक सेवेमध्ये मदतनीस मिळावा, ही आमची अत्यंत महत्त्वाची अशी मागणी शासन स्तरावर प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज हे ऑनलाईन म्हणजे डिजिटल स्वरूपात होत असून आम्हाला त्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकाला एक लॅपटॉप पुरवण्यात यावा, ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे। त्याचप्रमाणे आमचं आकृतीबंधाचं काम चालू असून त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांना कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक हे 4:1 या ठिकाणी हे प्रमाण असावं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहतो की ग्रामीण स्तरावरती काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नामकरण बदलून ज्याप्रमाणे बदललं गेलं आहे त्याप्रमाणे आमचंही नामकरण कृषी सहाय्यक जे आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं। अशा काही निवडक आणि महत्त्वाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही गेले 15 ते 16 वर्ष शासन स्तरावरती झगडत आहोत, तरी आमची कोणत्याही स्तरावरती आजपर्यंत दखल घेतली नाही। ही खरोखरच ग्रामीण स्तरावरती काम करणाऱ्या एक गोष्टी कर्मचाऱ्यासाठी शोकांतिकाच म्हणावे लागेल आणि त्यासाठी हा लढा आम्ही दिनांक 5 मे पासून या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर आम्ही सर्वांच्या कृषी सहाय्यक बंधू भगिनींच्या वतीने शासन स्तरावर अशी कळकळीची विनंती करण्यात येत आहे की आमच्या सर्व ज्या मागण्या आहेत आणि याच्या अंतर्गत अजूनही आमच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याचा विचार सहानुभूतीपूर्वक व्हावा आणि या ठिकाणी आमचा हा संप यशस्वी व्हावा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात 3000 नवीन बसेस समाविष्ट करण्याचा आणि 204 बस स्थानकांवरती ATM केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या नवीन बसेसमध्ये पारंपरिक 3x2 आसन व्यवस्था असलेले, ज्यामुळे प्रत्येक बसची प्रवासी क्षमता 15 ते 17 ने वाढेल। याशिवाय 100 मिनी बसेस डोंगरी आणि दुर्गम भागांसाठी खरेदी केल्या जाणार आहेत, ज्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना बस सेवेचा लाभ मिळेल।
एटीएमच्या स्थापनेमुळे प्रवाशांना बस स्थानकांवरती रोख रकमेची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल। या निर्णयामुळे महामंडळाची सेवा अधिक कार्यक्षम आणि प्रवासी केंद्रित होण्यास मदत होईल, असे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे। संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला अचानक आलेल्या पावसाने चांगले झोडपले आहे। सायंकाळी 5:30 वाजता आलेल्या पावसाने सर्वांचीच तारंबळ उडाली। आज सकाळी पावसाने हजेरी लावली होती। पूर्ण दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते। त्यातच भयानक गरमीने जीव कासावीस होत होता। उकाड्याने दिवसभर हैराण केलेले असे वातावरण तयार झाले होते। पाऊस हजेरी लावणार असा अंदाज होताच, मात्र कधी कधी तो वाऱ्याने उडतोही असे जाणकार म्हणतात। मात्र यावेळी पावसाने हजेरी लावलीच, अनेकांची तारांबळ उडवली। काही ठिकाणी जनावरांची वैरण भिजली तर काही ठिकाणी घर बांधणीसाठी आणलेले सिमेंट भिजले। एकंदरीत संपूर्ण कोकणात अवकाळी आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली। पिकाचं फार मोठं नुकसान झालं आहे। देवळे चाफवली मेघी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडले आहेत। आंबा बागांचे मोठे नुकसान देखील झालेले आहे। साफसफाई, खतांसाठी घेतलेली बँकांची कर्जे परत कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडलाय। एकूणच अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली तर शेतकरी अडचणीत सापडला आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।